जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बघा बाळाजी पंत छत्रपतींनी दिलेल्या या लेखणीकडे आणि या दिव्य लेखणीच्या साक्षीनं सांगा काय घडलं. नाही युवराज, दूर करा ती लेखणी. बाळाजी पंत आयुष्यभर ही लेखणी तुमच्या जवळ राहील. छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती जवळ बाळगली आणि आता म्हणताय ती दूर करावी. बाळाजी पंत ज्या लेखणीला छत्रपतींचा आशीर्वाद समजता त्याच लेखणीनं आशीर्वाद देणाऱ्या त्या छत्रपतींच्या मुलाच्या जीवावर उठलात का असं वागलात? ही लेखणी तुमचा कबुली जबाब ऐकण्यासाठी आतुर झाली आहे. महाराजांनी दिलेल्या या लेखणीच्या साक्षीनं तुम्हाला सत्य सांगायचं. बोला. राहुजी सोमनाथांना आधी हिरोजी फर्जंदांना बोलवा, कारण हा निवाडा म्हणजे आमच्या अटकेचा सूड आहे की राजद्रोह हे हिरोजी फर्जंदांच्या जबाबावर अवलंबून आहे. म्हणजे हिरोजी फर्जंदांना आम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा, ज्याचं उत्तर या निवाड्याची दिशा ठरवेल. हिरोजी फर्जंद सदरेवर हजर व्हावं. मी माझ्या मनाची तयारी केली. टकमकतो किंवा तोफेचं तोंड. गडबडून जाऊ नका. आपल्याकडे अजून एक संधी आहे, अजून एक मार्ग आहे. कोणता मार्ग? बोला पंत, कोणता मार्ग? राजमातोश्री सोयराबाई साहेब, शंभूराजे आपल्याला आरोपी म्हणून उभं करणार, थोरले पण माती मूल होणार. आता एकच मार्ग, स्वतःला संपवून घ्यावं. यांच्यावरचे आरोप वाचून दाखवा. स्वराज्याचा वारस डावलण्याचा, राजद्रोह केल्याचा आरोप आहे यांच्यावर. आम्ही कोणालाही डावललेलं नाही. उलट आम्ही स्वराज्याच्या वारसासोबतच होतो. कोण वारस? अरे महाराजांनी शेवटच्या क्षणी शंभूराजांचं नाव घेतलं. या महाराज अंतिम समयी शुद्धी तरी होते का? आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळावी. अवश्य बाजू मांडावी, कारण हे स्वराज्य आहे. इथं कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. मातोश्री, विरोधात पुरावे नाही असं म्हणता, मग जीव का टांगणीला लागतोय तुमचा? आम्हाला एवढंच म्हणायचंय की खेळवून खेळवून मारू नका. एकदाच काय तो निर्णय द्या. मरणापेक्षा मरणाची वाट बघणं जास्त त्रासदायक असतं. म्हणजे युवराज, मोरोपंत, काय समजायचं ते समजून घ्या. उद्या काय होणार याविषयी आम्ही आज बोलणं उचित नाही. शंभूराजे जाताना इशाराच देऊन गेलेत. कोण येणार आता वाचवायला? आता दुसरा पर्याय नाही. कारभारांनी जर आपलं नाव पुढे केलं तर आपणही बाजू मांडू शकतो. चला चला, बाहेर चला. हो हो, तुमच्यातला एक गेलाच आहे मोर. आता तुम्ही बी चला. तर नोबत हे बघा. मी कळतंय कळतंय, लय त्रास होतोय तुम्हासनी, पण आता त्याला काही इलाज नाही. पंत, जरा सबुरीनं घ्या. सबुरीनं काय घ्या? ही काय वागायची पद्धत आहे? माल सावंतांना ओढत फरफटत नेलं होतं. ते सरदार, मी स्वराज्याचा कारभारी आहे, जबाबदार अधिकारी आहे. सोडो. तुम्ही आणि जबाबदार अधिकारी तुम्हीच पन्हाळ्यावर खलिते दडवून ठेवले होते ना? मला तसा राजगादीचा आदेश होता. आता आम्हाला राजगादीचा तसा आदेश आहे. पण शंभूराजे अजून राजगादीवर कुठे बसले? पंत, त्यांनी आदेश देण्याकरता त्यांनी सिंहासनावर बसण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ते अभिषिक्त युवराज आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही नजर ठेवली, त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानात सामील झालात. पंत, आता तुमची सुटका नाही.
आता तुमची बी सुटका नाही. सरनोबत ओ थांबवा हे सगळं. आता हे थांबायचं नाही मोरोपंत. जे केलंय त्याची फळं भोगावीच लागणार. म्हणत्यात नव, जसं करावं तसं भरावं. बाबडीचं बन लावलंय नव, मग पायात काट्याचे पांजरच घुसणार बघा. ओ पण सरनोबत आमच्या स्वराज्य सेवेचा तरी विचार करावा. कसला विचार? हा? हे बघा, या बघा लोखंडी साड्या. आता त्यांना कोण सांगणार आणि त्या कोणाच ऐकणार? हा? आता बोलायची सांगायची वेळ निघून गेली. अरे बाबा ये जरा साड्या नीट गरम कर. ते जनार्दन पंतांचं डोळं किती नाजूक आहेत माहिती आहेत नव? जी सरकार. अंगाशी मी चुकलो मला माफ करा देवा. कविराज युवराजांना सांगा देवा. पंत, शंभूराजाने तुम्हाला दया दाखवली होती. तुम्हाला कबुली जबाब देण्याची संधी दिली होती, पण तुम्ही ती गमावली. चुकलं देवा. आता पश्चात्ताप होतोय. कविराज ऐका, आम्हाला एकदा युवराजांकडे घेऊन चला. पंत, ठरलेली शिक्षा मुकर्रर झाली आहे. ती आता द्यायची आहे. डोळे काढले जाणार. नाही, माफ करा. सोडा मला. कोणतंही जबाबदारीचं पद नसताना या बाहेरच्या माणसानं संवेदनशील काळात स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी केली. प्रल्हादपंत हा गुन्हा होऊ शकतो? जी युवराज. मग अशा शत्रूच्या हेरगिरी करणाऱ्या, स्वराज्यात अराजक माजवणाऱ्या माणसाला आपण कुठली शिक्षा देऊ शकतो? शिरच्छेद. मी विचार करतोय की आपण नवीन घर घेऊया का साताऱ्यामध्ये. म्हणजे तुमच्या हक्काचं घर देतो म्हणलं होतं का ना मी तुम्हाला. काय? आपलं स्वतःचं घर असणार? म्हणजे किचन, हॉल. उतर. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुम्हालाच हवा होता ना टी. आईंनी चहा कोणाला करायला सांगितला? तुला. मग तुम्ही कशाला म्हणला चहा? आता येत नाही तिला म्हणल्यानंतर करणारच ना मदत मी. इतकी वर्ष मी या किचन मध्ये काम करत होते, तेव्हा नाही जमलं तुम्हाला मदतीला यायला? ज्याला जे काम सांगितलं त्यांनी ते करायचं. ए काय करते राधिका? कालचा प्रकार झाल्यापासून इंदू गप हा, आणि ह्या असा झाल्यापासून तू ते का बघलंच सुद्धा नाही. मेला असता तर दुसरा आणला असता. अण्णा मका असं वाटतं कोणतरी करणी केली आहे. काय गो, कोण भया? अण्णा नाईकाला सांग मी आलीये. त्याचो आणि आमचो काय बी संबंध नाही. मेलो तो अण्णा नाईक आमच्यासाठी. असा कसा मरल? त्याला तर मी आज खपवीन. विक्रांत सरांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा होता. ते मला म्हणाले की ते येतील माझ्या हातचं खायला. ब्रो इन लॉ आता डिनरला इथे येणार आहेत. ओके, बस वाट बघत त्यांची. इतकं जर तू माझ्यावरती प्रेम करणार असेल तर माझं कसं व्हायचं ग? सर काय हो तुम्ही? मिसेस सरंजामे, मला माफ करा. काय करताय तुम्ही? उठा.
आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना, ज्याला जे पाहिजे ते मिळणार. मग मी मागतोय आता तालमीत चल. खुशखबर खुशखबर खुशखबर, गॅस 200 रुपये मध्ये. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही.